आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट सरकारकडनं समोर आलेली आहे। आता अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही वाट बघत होता तो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता टप्प्याटप्प्याने खात्यात जमा करण्यासाठी सरकारने जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत। आता जर आपण पाहिलं तर 8व्या हप्त्यानंतर थांबलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। थोडासा उशीर झाला असला तरी सुद्धा आता निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि पुढील टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा याचा लाभ भेटणार आहे। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट ठरणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठेही मधात स्किप करू नका, नाहीतर खूप महत्त्वाची माहिती तुमच्या हातून निसटू शकते। कारण ज्या हप्त्याची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट बघत होता याबद्दल मोठी अपडेट सरकारकडनं आली। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। पण थांबा, सगळ्यांच्याच खात्यात एकाच वेळी पैसे येणार नाहीत। सरकारने यावेळी टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आधी आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये नंतर पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आता यामागची गोष्ट आपण थोडक्यात समजून घेऊ। आता काही कारणांमुळे 9व्या हप्त्याचं वितरण थोडं थांबलेलं होतं, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी दिसत होती। आता या दरम्यान PM किसान योजनेचे पुढचे हप्ते मात्र वेळेवर मिळाले, त्यामुळे नमो योजनेबद्दल प्रश्न निर्माण झाले आणि नाराजी सुद्धा वाढली। मात्र आता शासनाकडून तातडीने निर्णय घेतला गेला असून पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरून निर्देश दिल्यानंतर यामध्ये अक्षरशः प्रचंड मोठी गती आली। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 9व्या हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातील। सुरुवातीला निवडक जिल्ह्यांपासून वितरण सुरू केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला, त्यामुळे आता तुम्ही तुमचा जिल्हा या यादीत येतो का हे नक्की तपासून बघा। जर तुमचं नाव या टप्प्यात असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, 100% सुरू होऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, आजचा दिवस खास ठरणार असं चित्र दिसतंय। कारण ज्या 15 जिल्ह्यांमध्ये निधी वितरण सुरू होतंय तिथल्या पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपत आली असं म्हणायला काहीही हरकत नाही। कित्येक महिन्यांपासून 8वा आणि 9वा हप्ता कधी मिळणार याची सगळे वाट बघत होते। आता परिस्थिती बदलताना दिसत आहे। शासनाने प्रक्रिया वेगात आणत 9व्या हप्त्याचं वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतला। ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आधीच मिळाला होता त्यांनाच पुढचा हप्ता म्हणजे 9वा हप्ता दिला जाईल अशी स्पष्ट दिशा देण्यात आली आहे। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आजपासून निधी थेट सर्वांना भेटणार नाही। सुरुवातीला निवडक 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। शासनाने यासाठी वेळापत्रक सुद्धा निश्चित केलं। सकाळी 10 वाजल्यापासून बँक व्यवहार सुरू होताच प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात पैसे पाठवले जातील। हा क्रम रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे, म्हणजे जवळपास 18 तासात सर्व निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये निधी पोहोचणार। म्हणून आता तुम्ही तुमचा मोबाईल आणि बँक मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण पैसे जमा होताच संदेश येऊ शकतो। साधारणतः 2000 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे अपडेट्स चेक करणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, काही शेतकरी असेही आहेत ज्यांना मागील हप्ता मिळालाच नव्हता। अशा प्रकरणांमध्ये शासनाने वेगळा निर्णय घेतला असून थेट मोठी रक्कम एकत्र देण्याची तयारी दाखवली, त्यामुळे अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत दिलासादायक बाब ठरते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये आज थेट बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आणि ही प्रक्रिया DBTच्या माध्यमातून पार पडणार आहे। म्हणजे कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, सरळ रक्कम खात्यात जमा होणार। इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, राज्य सरकारच्या या योजनेचे नियम केंद्राच्या योजनांपेक्षा थोडे वेगळे ठेवले गेले आहेत। त्यामुळे कागदपत्रांमध्ये किंवा तांत्रिक बाबींमध्ये काही उणीव असेल तर ती लगेच दुरुस्त करणं आवश्यक ठरतं, नाहीतर हप्ता मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात। सरकारने पात्र लाभार्थ्यांची यादी आधीच अपडेट करून ठेवलेली असून त्याच यादीनुसार पैसे पाठवले जाणार। प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात साधारणतः 2000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। यासाठी राज्याने मोठ्या प्रमाणावर निधी बँकांकडे वर्ग केलेला असून संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी तयारी पूर्ण झालेली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल,
पैसे कुठल्या खात्यात येणार? तर ज्या बँकेत तुम्हाला मागील हप्ता मिळाला होता त्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे नवीन काही करायची गरज नाही, फक्त खात्याचे व्यवहार तपासत राहा. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सध्या अर्ध्या म्हणजे जवळपास 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. उरलेल्या जिल्ह्यांसाठी पुढचा टप्पा लवकरच राबवला जाणार आणि पुढील काही दिवसात त्यांना सुद्धा याचा लाभ भेटणार आहे. सरकारने ज्या 15 जिल्ह्यांची निवड केली त्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पहिलं काम म्हणजे त्या यादीत तुमचा जिल्हा आहे का हे तपासून बघा. जर नाव असेल तरच त्या दिवशी रक्कम जमा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यादी तपासणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी यादी नक्की तपासा. ज्या जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहील. मात्र एका जिल्ह्यात खूप मोठ्या संख्येने लाभार्थी असल्यामुळे सर्व व्यवहार पूर्ण व्हायला थोडा वेळ लागू शकतो. तरीसुद्धा ज्यांना आधीचा हप्ता मिळाला होता त्यांच्यासाठी पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता कायम राहते. आता वितरणाची पद्धतसुद्धा थोडी वेगळी ठेवण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांना एकाच वेळी पैसे न पाठवता त्यांचे गट तयार करण्यात आले. एकूण 3 गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटात 6 जिल्हे ठेवण्यात आलेत. म्हणजेच पूर्ण दिवस टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत राहणार. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे लक्ष ठेवणं गरजेचं बनलंय. पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कव्हर करण्यात येईल. त्यानंतर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 5 दरम्यान प्रक्रिया पूर्ण करेल. आता शेवटचा टप्पा कसा राहणार ते सुद्धा समजून घ्या. तिसऱ्या गटातील जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 5 पासून रात्री 10 पर्यंत निधी पाठवण्याची प्रक्रिया चालेल. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत सतत व्यवहार सुरू राहणार आणि मोठ्या प्रमाणात रक्कम खात्यांमध्ये जमा होणार. आता काही अटींबद्दल सुद्धा माहिती घेणं गरजेचं बनलंय. अनेकांना आधीचा हप्ता मिळाला होता पण खात्यात दिसायला उशीर झाला. यामागचं मोठं कारण म्हणजे KYC पूर्ण नसणं. त्यामुळे सगळ्यात आधी बँकेचं KYC पूर्ण करून घेणं आवश्यक ठरतं. त्याचप्रमाणे आधार कार्ड खूप जुनं असेल, विशेषतः 15 वर्षांपेक्षा जुना फोटो असेल तर तो अपडेट करणंसुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही या लहान गोष्टींकडे लक्ष दिलं तर पुढील हप्ता मिळताना अडचणी टाळता येतील. आणखी एक मुद्दा म्हणजे रेशन कार्डचा प्रकार. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिलं जातंय. त्यामुळे तुमची कागदपत्र योग्य प्रकारे अपडेट असणं इथं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरतं. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची अट समजून घ्या. या योजनेचा फायदा सगळ्यांना मिळणार नाही. काही आर्थिक निकष ठरवले गेलेत. जर तुमचं वार्षिक उत्पन्न सुमारे 2.5 लाख रुपयांच्या पुढे जात असेल तर तुम्ही या योजनेत बसत नाही. पण ज्यांचं उत्पन्न 2 लाखापासून सुरू होऊन 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे म्हणजे 2,30,000, 2,45,000 यांच्या दरम्यान येतं त्यांना लाभ मिळण्याची शक्यता कायम राहते. यासोबत आणखी एक अट लागू होते. घरात कोणीतरी सरकारी नोकरीत असेल तर अशा कुटुंबांना योजनेतून वगळल्या जाऊ शकतं. त्यामुळे पात्रता ठरवताना उत्पन्न आणि कुटुंबाची स्थिती दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला होता त्यांनी या अटी आधीच पूर्ण केलेल्या असण्याची शक्यता जास्त असते. आता बँकांबद्दल सुद्धा एक नवीन अपडेट समजून घ्या. सुरुवातीच्या टप्प्यात निधी काही वेगवेगळ्या बँकांमार्फत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये खाजगी बँकांसोबत सरकारी बँकांचा सुद्धा समावेश ठेवला गेला. यामागचा उद्देश एकच, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जलद आणि सुरळीत पोहोचावेत. आता उदाहरण घ्यायचं झालं, सरकारने ठरवलेल्या बँकांची उदाहरणं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतो ICICI बँकेचा नंबर, त्याच्यानंतर IDFC फर्स्ट बँक, फेडरल बँक आणि त्यानंतर आहे इंडसइंड बँक. अशा काही बँकांमधून सुद्धा व्यवहार होणार आहेत. त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँक यांसारख्या सरकारी बँकांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचं खातं कोणत्या बँकेत असलं तरी घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त व्यवहारांकडे लक्ष ठेवा. कारण एक गोष्ट नीट समजून घ्या, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा समावेश असेल तरच खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच एकदा यादी व्यवस्थित तपासा आणि तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात येतो हे नक्की पाहून घ्या. पहिल्या टप्प्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली त्यात काही वेगळी नावसुद्धा समोर येत आहेत. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर नाशिक, अहमदनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला. जर तुम्ही या भागात राहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आता पुढची यादीसुद्धा एकदा नीट लक्ष देऊ नये का. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला त्यात काही महत्त्वाचे भाग पुढे आलेत. उदाहरणार्थ कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मराठवाड्यातला उस्मानाबाद, त्याच्यानंतर जालना, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि पालघर असे अनेक जिल्हे या टप्प्यात घेतले गेले. या भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट सरकारकडून आली, कारण इथेच 9व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणून आता एकदा स्वतःची तपासणी करून घ्या. तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे का, KYC पूर्ण झालं आहे का, या गोष्टी खात्रीशीर करून घेणं तुमच्यासाठी गरजेचं बनलं आहे. कागदपत्र व्यवस्थित असतील तर पुढची प्रक्रिया अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. ज्यांना मागील हप्ता मिळाला होता पण पुढचा थांबलेला होता, त्यांच्यासाठी आता हालचाल जोरदारपणे सुरू झालेली आहे. सरकारकडून निर्देश दिल्यानंतर मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात होऊ शकते आणि त्यानुसार रक्कम खात्यात जमा होईल. त्यामुळे फोनवर येणारे अपडेट्स वेळोवेळी तपासत राहणं उपयोगाचं ठरतं. आता तुमच्याकडून छोटंसं काम पूर्ण करून घ्या, ते म्हणजे KYC पूर्ण ठेवा, आधार लिंक तपासा आणि बँक खातं सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह ठेवा. या गोष्टी नीट असतील तर हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन सुरू ठेवा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.